फार्म पॉवर अँड मशिनरीज एक बराचसा मोठा पार्ट आपण लेक्चर सिरीजमध्ये कंप्लीट केला आहे. आता वळूया पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीकडे. ठीक आहे. पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये पहिलं आहे मेकॅनिकल ड्राइंग. मेकॅनिकल ड्राइंग काय डेफिनेशन करता येईल? द प्रोसेस which utilizes natural ventilation or hot air current to remove excess moisture from फार्म प्रोड्यूस. बघा डेफिनेशन काय सांगते तर हॉट एअर करंटचा किंवा नॅचरल व्हेंटिलेशनचा वापर करून आपल्याला जे काही आपले फार्म प्रोड्यूस आहे म्हणजे जे काही आपलं उत्पादन जे काय होते म्हणजे आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर जे काय आपल्याला ग्रेन्स मिळतील, सिरियल्स मिळतील वगैरे वगैरे जे काय ते फार्म प्रोड्यूस आहे त्याच्यामधलं एक्सेस मॉइश्चर आपल्याला बाहेर काढायचं आहे. का काढायचं आहे? कारण की ते लॉंग पेरिशेबल राहिले पाहिजे, म्हणजे ते खराब नव्हता, त्याला फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन न होता ते दीर्घकाळ आपण टिकवून ठेवू शकलो पाहिजे, साठवून ठेवू शकलो पाहिजे. त्यासाठी आपण मेकॅनिकल ड्राइंग करतो. बघा आपण ॲग्रिकल्चरमध्ये शिकताना बऱ्यापैकी तुम्हाला वाचताना किंवा लेक्चरमध्ये ऐकू आलं असेल किंवा सिरियल्स जर का आपल्याला स्टोअर करायचे आहे तर ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट किती पाहिजे? 12%. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त जर मॉइश्चर पर्सेंट असलं तर सिरियल लवकर खराब होतील किंवा त्याला लवकर फंगल अटॅक त्याच्यावर येईल. ठीक आहे. स्टोरेज ग्रेन पेस्ट किंवा डिसीज जे आहे ते त्याच्यावर अटॅक करू शकतील. त्याच्यामुळं सिरियलसाठी ऑप्टिमम स्टोरेज टेम्परेचर किती आहे? 12%. त्याचप्रमाणे पल्सेससाठी 10% आणि ऑइल सीड्स जे आहे ते स्टोरेज करण्यासाठी 8% ऑप्टिमम टेम्परेचर. ठीक आहे, फॉर स्टोरेज. मग आता आपल्याला हार्वेस्टेड प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात एक्सेस मॉइश्चर असते ते आपल्याला ह्या डिझायरेबल ऑप्टिमम टेम्परेचरपर्यंत आणायचं आहे. ठीक आहे. मॉइश्चर कंटेंट जे आहे ते ह्या ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंटपर्यंत आणायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्या फार्म प्रोडक्टचं ड्राइंग करावं लागेल. मग आता ड्राइंग करताना आपण ज्या वेगवेगळ्या मशिनरीज वापरू सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल ड्राइंग. आता बघा मेकॅनिकल ड्राइंग करताना वेगवेगळे मेकॅनिकल ड्रायर्स वापरले जातात. ठीक आहे. ज्या काही मशिनरीज आहे जे काही इक्विपमेंट आहे ते आपण जे यूज करतो आहे त्याला आपण काय म्हणतो? मेकॅनिकल ड्रायर्स. याचे बघा वेगवेगळे टाईप्स आहेत. ठीक आहे. याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. तर आपण फार डिटेलमध्ये न जाता MCR लेवलला जे काही ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात त्या अनुषंगाने त्याच डेपपर्यंत आपण इथे घेणार आहोत. तर बघा आता याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशनच्या माध्यमातून घेऊ. टाईप, देन एअर टेम्परेचर आणि एअर फ्लो रेट. आता हे काय लिहिलं हे तुम्हाला शिकवताना मी समजून जाईल. पहिला प्रकार आहे मेकॅनिकल ड्रायरचा सॅक ड्रायर. ठीक आहे. सॅक ड्रायर्स. आता या सॅक ड्रायरमध्ये दोन प्रकार पडतात. कोणते कोणते? बॅच ड्रायर आणि फ्लॅट बेड ड्रायर. ठीक आहे. सॅक ड्रायरचे दोन प्रकार, बॅच ड्रायर आणि फ्लॅट बेड ड्रायर. थोडक्यात सॅक ड्रायर म्हणजे काय बघा, असा परफोरेटेड फ्लोअर असतो आणि त्याच्यावर सॅक्स ठेवल्या जातात. ठीक आहे. सॅक्स ठेवल्या जातात. सॅक्स म्हणजे काय तर थोडक्यात मराठीमध्ये पोती, धान्याची जे काय पोती आहे ते एका परफोरेटेड फ्लोअरवर. ओके. दिस इज परफोरेटेड फ्लोअर. या परफोरेटेड फ्लोअरवर ठेवल्या जातात. परफोरेटेड फ्लोअर म्हणजे काय तर त्याला छिद्र असणारा असा जमिनीचा भाग. मग काय होते इथून खालून हॉट एअर करंट ब्लोन केल्या जातात. ठीक आहे. हॉट एअर करंट ह्या सॅकवर ब्लोन केल्या जातात आणि त्या माध्यमातून ते जे काही हॉट एअर करंट आहे या सॅकमध्ये इथून पास आउट होतात आणि त्याद्वारे याचं जे काय मॉइश्चर कंटेंट आहे
ते कमी केलं जातं किंवा डिझायरेबल लेवलला आणलं जातं. असं थोडक्यात सरळ सरळ सॅक ड्रायरचं मेकॅनिझम आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. याचे दोन प्रकार कोणते, बॅच ड्रायर आणि फ्लॅट बेड ड्रायर. ठीक आहे. आता याच्यामध्ये सॅक ड्रायर्स केव्हा वापरले जातील तर स्मॉल ग्रेन, ठीक आहे, स्मॉल ग्रेन्स जे असतात ज्यांची साईज खूप स्मॉल असते, ठीक आहे, किंवा स्मॉल क्वांटिटीचे जे ग्रेन्स असतात, ठीक आहे, एकदम थोडी क्वांटिटी जर का आपल्याजवळ असली तर ते काय आपण धान्य जे आहे ते पोत्यामध्ये किंवा सॅकमध्ये जे स्टोअर करून ठेवतो, तर अशा स्मॉल क्वांटिटीच्या ग्रेन्सला ड्राय करण्यासाठी आपण वापरतो सॅक ड्रायर. आपण याचे जर का सायलेंट फीचर्स जर का बघायचं झाल्यास आपण हे म्हणू शकतो की स्मॉल क्वांटिटी ऑफ ग्रेन जे आहे ते स्टोरेज करण्यासाठी आपण सॅक ड्रायर वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट असा की जे काही ग्रेन्सचं वेगवेगळ्या व्हरायटीचं जे ग्रेन्सचं जे मिक्सिंग आहे ते आपण सॅक ड्रायर्सच्या माध्यमातून अवॉइड करू शकतो. ठीक आहे, हे झालं त्याचं दुसरं. त्याच्यानंतर तिसरं काय तर हाय लेबर कॉस्ट. आता याचं हे सायलेंट फीचर म्हटल्यापेक्षा आपण म्हणू डिसॲडव्हान्टेज. ठीक आहे, हाय लेबर कॉस्ट. सॅक ड्रायरचं डिसॲडव्हान्टेज काय तर हाय लेबर कॉस्ट. कसं बघा, जे काही ग्रेन सॅक जे आहे म्हणजे जे काही धान्याचे जे पोत आहे ते आपल्याला परफोरेटेड फ्लोअरवर ठेवण्यासाठी आपल्याला लेबर्सची आवश्यकता आहे. ठीक आहे, आता लेबर इथे लागतील, मग तिथे लेबर लागतील. त्याच्यानंतर आता ही बॉटम साईड जी आहे ती एअर करंट त्यातून पास झाला आणि टेम्परेचर मेंटेन झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो वरचा पृष्ठभाग आहे तो सुद्धा आपल्याला खालच्या साईडला आणायचा आहे. म्हणजे काय तर जे जे काही सॅक आहे त्या रिव्हर्स करण्यासाठी यावेळी सुद्धा लेबर्स लागतील. म्हणजे थोडक्यात काय तर सॅक ड्रायर जे असतात ते हाय लेबर कॉस्ट मेथड आहे. ठीक आहे, हे पाहिले आपण त्याचे स्पेसिफिकेशन्स किंवा सायलेंट फीचर्स म्हणा. आता आपण फॅक्च्युअल डाटा बघणार आहोत. बघा, रिक्वायर्ड एअर टेम्परेचर किती लागते तर सॅक ड्रायरसाठी रिक्वायर्ड एअर टेम्परेचर लागतं 45 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 45 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाचा एअर करंट तिथून ब्लोन केला जातो आणि अशा प्रकारे तिथे मेकॅनिकल ड्रायिंग होते. काही बुक्समध्ये 85 डिग्री सेल्सिअससुद्धा दिलेलं आहे, तर हे बघून घ्या. ऑप्शन पाहून इथे व्यवस्थित टिक करायचं. 45 डिग्री सेल्सिअस किंवा 85 डिग्री सेल्सिअस. मोर करेक्ट 45 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मग आता एअर फ्लो रेट किती पाहिजे. ठीक आहे, 45 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाचा एअर करंट आपण ब्लोन करतोय, मग त्याचा फ्लो रेट किती पाहिजे, किती स्पीडने ते आपण एअर करंट पास आउट केला पाहिजे. तर किती तर 4 मीटर क्यूब पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला जर का आपण व्हॉल्यूम बेसिसवर जर का एअर करंट मोजला तर एका मिनिटाला 4 मीटर क्यूब एवढा एअर आपण तिथून पास केला गेला पाहिजे. हे होते काय स्पेसिफिकेशन सॅक ड्रायरचे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस फ्लो ड्रायर. कंटिन्युअस फ्लो ड्रायर. ठीक आहे, याला आपण टेबल फॉर्मॅटमध्ये शिकू राहिलो सगळे. दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस फ्लो ड्रायर. याचे सुद्धा दोन टाईप आहे, मिक्सिंग आणि नॉन मिक्सिंग टाईप. ठीक आहे, कंटिन्युअस फ्लो ड्रायर म्हणजे काय तर जे काय फार्म प्रोड्यूस आहे, फॉर एक्झाम्पल या ग्रेन्स जे ग्रेन्स आहे त्यांचा कंटिन्युअस फ्लो राहील आणि त्याच्यामधून आपण हॉट एअर करंट पास करू आणि अशा तऱ्हेने त्याच्यामधलं एक्सेस मॉइश्चर आपण रिड्यूस करू किंवा ऑप्टिमम लेवलपर्यंत आणूयात. ठीक आहे, तर आता मिक्सिंग टाईपमध्ये जे काय स्पेसिफिकेशन्स आहे तर एअर टेम्परेचर किती लागेल तर एअर टेम्परेचर आहे जवळजवळ 65 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर एअर फ्लो रेट किती राहील 50 to 95 मीटर क्यूब पर मिनिट ऑफ अ टन. ठीक आहे, हे होतं मिक्सिंग टाईपचं स्पेसिफिकेशन. एअर टेम्परेचर किती असेल 65 डिग्री सेल्सिअस आणि एअर फ्लो रेट 50 to 95 मीटर क्यूब पर मिनिट टन. त्याच्यानंतर आहे नॉन मिक्सिंग टाईप. ठीक आहे, नॉन मिक्सिंग टाईपमध्ये काय तर एअर टेम्परेचर 54 डिग्री सेल्सिअस म्हणजे मिक्सिंग टाईपपेक्षा कमी, परंतु एअर फ्लो रेट किती आहे 125 to 250 मीटर क्यूब पर मिनिट ऑफ अ टन. म्हणजे बघा, मिक्सिंग टाईपमध्ये एअर टेम्परेचर जास्त आहे परंतु एअर फ्लो रेट कमी आहे. त्याच्यानंतर नॉन मिक्सिंगमध्ये एअर टेम्परेचर कमी आहे आणि एअर फ्लो रेट जास्त आहे. ठीक आहे, या दोघांचं कंपॅरिझन मग काय केलं असेल तर सीडचं टेम्परेचर हे ड्राईंग करत असताना 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं नाही पाहिजे, जेणेकरून ते सीड डॅमेज नाही झाला पाहिजे. याच्यासाठी ही जी काय प्रोव्हिजन केलेली आहे. ठीक आहे, तर हे होते दोन प्रकार कंटिन्युअस फ्लो ड्रायरचे, मिक्सिंग आणि नॉन मिक्सिंग टाईप. आता याच्यामध्ये एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जे
कॉमनली इंडियामध्ये वापरले जाते ते आहे LSU ड्रायर. ठीक आहे, LSU ड्रायर, लॉसियाना स्टेट युनिव्हर्सिटी ड्रायर. ठीक आहे, मोस्ट कॉमनली यूज इंडियामध्ये वापरले जाते. ठीक आहे, आता याचं आपण थोडंफार डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे, जेणेकरून म्हणजे परीक्षेमध्ये याच्यावर जे काही क्वेश्चन येतील त्याच्यावर. बघा, LSU ड्रायर कोणता आहे तर कंटिन्युअस मिक्सिंग टाईप आहे. ठीक आहे, कंटिन्युअस मिक्सिंग टाईप ड्रायर आहे LSU ड्रायर. ठीक आहे, त्याच्यानंतर याचे जर का कंपोनंट बघितले, स्ट्रक्चर जर का बघितलं तर 3 मेन कंपोनंट आहे याचे. कोणते कोणते? ड्राईंग चेंबर, त्याच्यानंतर दुसरं एअर डिस्ट्रीब्युशन चेंबर किंवा एअर डिस्ट्रीब्युशन युनिट. ठीक आहे, आणि तिसरं आहे एअर ब्लोईंग अँड हीटिंग सिस्टीम. ठीक आहे, असे 3 याचे मेन पार्ट्स आहेत. ठीक आहे, ड्राईंग चेंबर जिथे ग्रेन्स ड्राय केले जातात, एअर डिस्ट्रीब्युशन चेंबर त्याच्या थ्रू असे झिगझॅगमध्ये असे ट्रायंग्युलर नॉचेस असतात. ठीक आहे, ट्रायंग्युलर आकारचे छिद्र असतात ज्याच्या थ्रू जी हॉट एअर आहे ती पास केल्या जाते, आणि एअर ब्लोईंग आणि हीटिंग सिस्टीम जिथून हॉट एअरचा सप्लाय होतो. ठीक आहे, आता ड्राईंग चेंबर जर का म्हटलं, याचं जर का बघायचं असलं डायमेन्शन, तर हे मोस्टली स्क्वेअर शेप असतात. ठीक आहे, ड्राईंग चेंबर जे असतात ते मोस्टली स्क्वेअर शेप असतात, आणि याचे डायमेन्शन जर का बघितले तर 1.2 × 1.2 मीटर किंवा 1.5 × 1.5 मीटर किंवा 1.8 × 1.8 मीटर. ठीक आहे, हे डायमेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे की लॉसियाना स्टेट युनिव्हर्सिटी ड्रायरमध्ये ड्राईंग चेंबरची साईज किंवा डायमेन्शन काय तर 1.2 × 1.2, 1.5 × 1.5 और 1.8 × 1.8. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या ड्राईंग चेंबरची जर का हाईट म्हटली तर जवळजवळ 6 to 12 मीटर एवढ्या हाईटचे ते ड्राईंग चेंबर असते. हे होतं LSU ड्रायरच्या बाबतीत. आता याच्यामध्ये परत आपण एअर टेम्परेचर जर का बघितलं, ठीक आहे, एअर टेम्परेचर आपण बघितलेलं आहे मिक्सिंग टाईप जे कंटिन्युअस फ्लो ड्रायर असतात त्याच्यामध्ये एअर टेम्परेचर किती असते? जवळजवळ 65 डिग्री सेल्सिअस. त्याचप्रमाणे मग LSU ड्रायरमध्ये एअर टेम्परेचर किती आहे? जवळजवळ 60 to 70 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये LSU ड्रायरचं एअर टेम्परेचर मेंटेन केलं जाते. आणि एअर फ्लो रेट जर का म्हटला, एअर फ्लो रेट, ठीक आहे, एअर फ्लो रेट किती आहे तर जवळजवळ 70 मीटर क्यूब पर मिनिट ऑफ अ टन. ठीक आहे, बघा याच्यामध्ये मिक्सिंग कंटिन्युअस मिक्सिंग टाईप ऑफ ड्रायरमध्ये एअर फ्लो रेट दिलेला आहे, याची रेंज दिलेली आहे 50 ते 95 मीटर क्यूब पर मिनिट. ठीक आहे, मग आता LSU ड्रायर कंटिन्युअस मिक्सिंग टाईपचाच प्रकार आहे, याचा एअर फ्लो रेट किती पर्टिक्युलर 70 मीटर क्यूब पर मिनिट ऑफ अ टन. तर हे सगळे स्पेसिफिकेशन तुम्हाला LSU ड्रायरच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे ट्रे ड्रायर. ठीक आहे, ट्रे ड्रायर. आता ट्रे ड्रायर म्हणजे काय? सरळ सरळ असे ट्रे असतात, असे ट्रे एका खाली एक असे अरेंज केलेले असतात. याचा जो बॉटम सरफेस असतो तो परफोरेटेड असतो, म्हणजे त्याला छिद्र असतात. ठीक आहे, त्याला छिद्र असतात, आणि असे बॉटम थ्रू हॉट एअर जे आहे ती पास केली जाते सर्व ट्रेमध्ये, आणि त्यातलं जे काय फॉर्म प्रोड्यूस आहे ते आपण ड्राय करतो किंवा त्याचं मॉइश्चर कंटेंट जे आहे ते आपण ऑप्टिमम लेवलपर्यंत आणतो. मग आता प्रश्न हा आहे की ट्रे ड्रायर कशासाठी वापरले जातात? तर व्हेजिटेबल्स आणि त्याच्यासारखेच काही सेमी पेरिशेबल प्रोडक्ट. ठीक आहे, व्हेजिटेबल्स आणि त्याच्यासारखेच काही सेमी पेरिशेबल फार्म प्रोडक्ट जे आहे त्यांचं मॉइश्चर कंटेंट मेंटेन करण्यासाठी किंवा म्हणा त्यांना ड्राय करण्यासाठी आपण यूज करतो ट्रे ड्रायर्सचा. बस, ठीक आहे, आलं लक्षात? ओके, याच्या व्यतिरिक्त याच्यात काही विचारल्या जाण्यासारखं असं काही नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे सोलार ड्रायर, आणि पाचवा प्रकार आहे रोटरी ड्रायर. ठीक आहे, आता सोलार ड्रायरमध्ये काय सरळ सरळ तर ड्राईंग करण्यासाठी जे काय एअर जी हॉट एअर जे ती ब्लोन केल्या जाते, तर ती कशाच्या माध्यमातून हॉट केल्या जाते? तर सोलार एनर्जीच्या माध्यमातून. बस, त्याच्यानंतर रोटरी ड्रायरचं एक स्पेसिफिकेशन लक्षात ठेवा की एअर टेम्परेचर किती असते?
100°C. ठीक आहे, 100°C हे होतं रोटरी ड्रायरच्या बाबतीत. अशा प्रकारे आपण मेकॅनिकल ड्राईंग म्हणजे काय, त्याच्यानंतर वेगवेगळे मेकॅनिकल ड्रायरचे टाईप्स आणि त्याचे काही स्पेसिफिकेशन ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगाने बघितलेले आहेत. ओके, मेकॅनिकल ड्रायर्स आपण बघितलं. आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा अभ्यास करत आहोत. त्या पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर जे काय आपल्या फार्म प्रॅक्टिसेस आहेत, स्टोरेज करण्यापासून ते मार्केटपर्यंत नेईपर्यंत आणि त्यासाठी लागणारी इंजिनिअरिंग टूल्स याचा आपण अभ्यास करत आहोत. तर पहिलं बघितलं मेकॅनिकल ड्रायर्स. आता आपण बघणार आहोत स्टोरेज स्ट्रक्चर्स. ओके, स्टडी ऑफ स्टोरेज स्ट्रक्चर्स. ठीक आहे, थोडक्यात सरळ लक्षात घ्यायचं झालं, जे काय आपलं धान्य आहे, जे काय उत्पादन झालेलं धान्य आहे ते आपण थ्रेशिंग करून जेव्हा घरी आणतो आणि ते मग आता स्टोअर करण्यासाठी, कारण की त्याच्यावर पेस्टचा अटॅक, पेस्टचा अटॅक, डिसीजचा अटॅक होतो, मग ते सेफली बिलकुल लॉंग पिरियडपर्यंत स्टोअर करून ठेवण्यासाठी ठीक आहे आपण वेगवेगळे स्टोरेज स्ट्रक्चर्स वापरतो. त्याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. बघा, स्टोरेज स्ट्रक्चर्स दोन प्रकारचे आहेत. एक आहे ट्रॅडिशनल स्टोरेज स्ट्रक्चर आणि दुसरा प्रकार आहे ॲडव्हान्स. ठीक आहे, ॲडव्हान्स स्टोरेज स्ट्रक्चर्स किंवा त्याला आपण म्हणतो इम्प्रूव्ड स्टोरेज स्ट्रक्चर. ठीक आहे, इम्प्रूव्ड स्टोरेज स्ट्रक्चर. ट्रॅडिशनल म्हणजे काय, तर परंपरागत, जे काय आपण आतापर्यंत पूर्वी जशी पारंपरिक शेती होती त्यांनी आपल्या पूर्वजांनी जे काय स्टोरेज स्ट्रक्चर्स शोधून ठेवले आहेत ते, आणि इम्प्रूव्ड म्हणजे बघ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा वापर करून जे काय इम्प्रूव्ड स्टोरेज स्ट्रक्चर, मोठे मोठे कोठार आपण पाहतो तर ते. ठीक आहे, मग ट्रॅडिशनलमध्ये कोणते कोणते, मोराई टाईप. ठीक आहे, मोराई टाईप. आता मोराई टाईपमध्ये बघा, आपल्याला क्वेश्चन विचारला कसा तो स्टोरेज स्ट्रक्चरवर, तर मॅक्सिमम वेळेस त्याची स्टोरेज कॅपॅसिटी विचारली जाते. ठीक आहे, तर मोराई टाईप ट्रॅडिशनल टाईप स्ट्रक्चर आहे. त्याची कॅपॅसिटी, स्टोरेज कॅपॅसिटी आहे 3.5 to 18 टन्स. ठीक आहे, 3.5 ते 18 टन्सपर्यंत धान्य मोराई टाईप स्ट्रक्चर, स्टोरेज स्ट्रक्चरमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बुखारी टाईप. ठीक आहे, बुखारी टाईपचं सुद्धा स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे, 3.5 to 18 टन्स. ठीक आहे, 3.5 to 18 टन्स. ओके, त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे कोठार टाईप. ठीक आहे, कोठार टाईपची जर का आपल्याला स्टोरेज कॅपॅसिटी बघितली तर 9 to 35 टन्स. या सगळ्या रेंज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ह्या पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह याच्यावर मोस्टली विचारला जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा ट्रॅडिशनल प्रकार आहे ग्रेन बीन्स. ठीक आहे, ग्रेन बीन्स. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, सिलेंड्रिकल बीन्स आणि दुसरा प्रकार आहे रेक्टँग्युलर बीन्स. ठीक आहे, रेक्टँग्युलर बीन्स. या रेक्टँग्युलर बीनलाच आपण लोकली कॉमन नेम काय तर कंगी. ठीक आहे, सर्वांनी आपण सर्व बऱ्यापैकी खेड्यातली मुलं असतात, कंगी सर्वांना माहिती आहे. मग आता सिलेंड्रिकल बीन्सची स्टोरेज कॅपॅसिटी 10 to 14 टन्स. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर बीनची स्टोरेज कॅपॅसिटी 1 to 3 टन्स. कंगी आपण बघितली असेल, फार काय अशी मोठी नसते, स्टोरेज कॅपॅसिटी खूप कमी आहे, किती 1 ते 3 टन्स. ठीक आहे, हे होते ट्रॅडिशनल स्ट्रक्चर, मोराई टाईप, बुखारी टाईप, कोठार टाईप आणि ग्रेन बीन. मोराई टाईपची स्टोरेज कॅपॅसिटी 3.5 to 18 टन्स, बुखारी टाईप सेम 3.5 to 18 टन्स, कोठार टाईप 9 to 35 टन्स आणि ग्रेन बीन्सचे दोन प्रकार, सिलेंड्रिकल बीन 10 to 40 टन्स आणि रेक्टँग्युलर बीन किंवा त्याला आपण कंगी म्हणतो 1 to 3 टन्स. आता आपण वळूया इम्प्रूव्ड स्टोरेज स्ट्रक्चरकडे. ठीक आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अंतर्गत जे काय आपले वेगवेगळे डिपार्टमेंट आहे तर त्यांनी डेव्हलप केलेले स्टोरेज स्ट्रक्चर. ठीक आहे, इम्प्रूव्ड स्टोरेज स्ट्रक्चर. याच्यामध्ये पहिली आहे पुसा बीन. ठीक आहे, पुसा बीनची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे 2 to 4 टन्स. ठीक आहे, 2 ते 4 टन्सपर्यंत
धान्य पुसावीन साठवून ठेवू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड टाईप कोणता आहे तर तो आहे बंकर स्टोरेज स्ट्रक्चर. बंकर स्टोरेज स्ट्रक्चर. बंकर स्टोरेज स्ट्रक्चर. बंकर स्टोरेज स्ट्रक्चरची कॅपॅसिटी किती आहे 10 टन्स. किती आहे 10 टन्स. बंकर स्टोरेज स्ट्रक्चरला दुसरं एक नाव आहे कोणतं पक्का बिन. पक्का बिन. ओके. हे अल्टरनेट टर्मिनॉलॉजी सुद्धा तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. त्याच्यानंतर एक कॅप स्टोरेज स्ट्रक्चर. CAP कॅप स्टोरेज स्ट्रक्चर. कॅप स्टोरेज स्ट्रक्चर. कॅप स्टोरेज स्ट्रक्चरची कॅपॅसिटी किती आहे हायेस्ट नियर अबाउट 150 टन्स. ठीक आहे 150 टन्स. हे होतं इम्प्रूव्ड स्टोरेज स्ट्रक्चर. पहिले आहे पुसाबिन कॅपॅसिटी 2 to 4 टन्स. दुसरे बंकर स्टोरेज स्ट्रक्चर त्यालाच आपण पक्का बिन असं सुद्धा म्हणतो 10 टन्स. त्याच्यानंतर कॅप स्टोरेज स्ट्रक्चर हायएस्ट स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे 150 टन्स. हे सर्व होतं स्टोरेज स्ट्रक्चर्सच्या बाबतीत. ठीक आहे. हे सर्व पाहिलं आपण स्टोरेज स्ट्रक्चर. याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये काही वेगळा ऑब्जेक्टिव्ह असं काही वाटत नाही. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत स्टडी ऑफ ग्रेन सेपरेटर्स. ठीक आहे. स्टडी ऑफ ग्रेन सेपरेटर्स. ग्रेन सेपरेटर्स म्हणा किंवा ग्रेडर्स म्हणा. ठीक आहे. ग्रेडिंग आपल्याला जो काही आपला शेतमाल आहे तो मार्केटमध्ये न्यायचा त्याचं ग्रेडिंग होणं आवश्यक आहे. म्हणजे चांगल्या प्रतीचा जो माल असतो शेतमाल असतो त्याला बाजारात जास्त चांगल्या प्रकारे भाव मिळतो. त्याच्यासाठी आपल्याला जे आपलं फार्म प्रोड्यूस आहे किंवा जो शेतमाल आहे सरळ सरळ धान्य म्हणा त्याला ग्रेडिंग करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये काही जर खराब म्हणजे एक्झाम्पल घ्या सोयाबीनमधले काही खराब दाणे असतील ते जर का त्याच्यामध्ये दिसले मार्केटमध्ये तर आपला सोयाबीनला कमी भाव मिळेल. त्याच्यामुळे ते जे खराब जे दाणे आहे ते आपल्याला बाजूला काढायचे आणि चांगल्या प्रतीचा माल मार्केटमध्ये नेऊ म्हणजे आपल्याला चांगला भाव मिळेल. यासाठी आपण ग्रेन सेपरेटर्सचा उपयोग करतो किंवा ग्रेडर्स असं त्याला आपण म्हणतो. तर याच्यामध्ये आपण बघताच जे सेपरेटर्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतात. ठीक आहे. एवढंच बघणार आहोत कारण की आतापर्यंत तरी आमच्यामध्ये बस असेच क्वेश्चन आलेले की कोणत्या प्रकारचा सेपरेटर कोणत्या प्रिन्सिपलने काम करतो. पहिला आहे स्पायरल सेपरेटर. स्पायरल सेपरेटर. स्पायरल सेपरेटर तुम्ही बहुतांशी जे काही म्हणजे आपल्या गावात जे काही व्यापारी येतात आपला शेतमाल घेऊन जायला किंवा मग एखाद्या मोठ्या कोठारामध्ये तर तुम्ही बऱ्यापैकी पाहिलं असेल स्पायरल सेपरेटर अशा प्रकारचं काहीसं ते स्ट्रक्चर असते. ठीक आहे. आणि याच्यामधून ते दाणे इथून जे काय शेतमाल आपला तर याच्यात टाकला जातो आणि ते असे इकडून सेपरेट होतात. ठीक आहे. स्पायरल सेपरेटर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो तर राऊंडनेस ऑफ अ ग्रेन. ठीक आहे. राऊंडनेस ऑफ अ ग्रेन. जेवढे गोलाकार प्रकारचे दाणे ते लवकर इकडे खाली घरंगत येतील आणि ते इकडे त्याचं ग्रेडिंग होईल. ठीक आहे. अशा प्रकारचं ते थोडक्यात त्याचं मेकॅनिझम आहे स्पायरल सेपरेटरचं. ठीक आहे. प्रिन्सिपल कोणतं आहे राऊंडनेस. सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन्स असे विचारले जातात तर लक्षात ठेवा. स्पायरल सेपरेटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ राऊंडनेस ऑफ अ ग्रेन. ठीक आहे. राऊंडनेस ऑफ अ ग्रेन किंवा फार्म प्रोड्यूस. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटरमध्ये काय तर ज्या कंपोनंट ज्या ग्रेन्सची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त ते लवकर त्यातून लवकर काय म्हणतील सेपरेट होतील आणि ज्या दाण्यांची ज्या ग्रेन्सची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी आहे ते दुसऱ्या साईडला पडतील किंवा लेट येतील आणि ते अशा प्रकारे सेपरेट केल्या जातील. तर त्याच्यामुळं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर कशावर वर्क करते तर वर्क्स अपॉन दी डेन्सिटी ऑफ अ फार्म प्रोड्यूस किंवा मटेरियल. डेन्सिटी ऑफ अ फार्म मटेरियल. ठीक आहे. ज्याची डेन्सिटी घनता जास्त ते लवकर इकडे ग्रेडिंग होईल त्यांचं आणि ज्याची डेन्सिटी कमी आहे ते त्यातून वेगळे होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे इन्क्लाइन ड्रॅपर बेल्ट सेपरेटर. ठीक आहे. इन्क्लाइन ड्रॅपर बेल्ट सेपरेटर म्हणजे सरळ सरळ का असा इन्क्लाइन एक बेल्ट असतो. ठीक आहे. असा एक इन्क्लाइन बेल्ट असतो तो असा कंटिन्यू फिरत असतो
आणि याच्यावर असं जे काय फार्म आपलं मटेरियल आहे, ठीक आहे, तर ते त्याच्यावर टाकले जाते आणि अशा प्रकारे इथून त्याचं जे ते जे ग्रेन आहे ते असे इथे सॉर्ट आउट होतात आणि वेस्ट मटेरियल जे ते साईडला फेकलं जाते. अशा प्रकारचं थोडक्यात इंग्लंड रॅपर बेल्ट सेपरेटरचं स्ट्रक्चर असते आणि मेकॅनिझम असते. याचा प्रिन्सिपल काय आहे तर सरफेस टेक्स्चर ऑफ अ मटेरियल, सरफेस टेक्स्चर ऑफ मटेरियल, ठीक आहे, सरफेस टेक्स्चर ऑफ अ मटेरियल, ठीक आहे. त्या आपलं जे काही मटेरियल आहे फार्म मटेरियल त्याचं सरफेस स्ट्रक्चर कसं आहे, स्मूथ आहे की हार्ड आहे, स्मूथ स्ट्रक्चरवाले जे ते ग्रेडिंग होऊन जातात, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे मॅग्नेटिक सेपरेटर. मॅग्नेटिक सेपरेटर, ठीक आहे. मॅग्नेटिक सेपरेटर ऑल्सो वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ टेक्स्चर अँड स्टिकीनेस, ऑफ अ फार्म मटेरियल, ठीक आहे. फार्म मटेरियलचा टेक्स्चर आणि स्टिकीनेसवर मॅग्नेटिक सेपरेटर जे काय आपलं फार्म प्रोड्यूस आहे ते सेपरेट करते किंवा ग्रेडिंग करते. त्याच्यानंतर आहे इंडेंटेड सिलेंडर सेपरेटर. ठीक आहे. हे कशावर काम वर्क करते तर ऑन द प्रिन्सिपल ऑफ रिलेटिव्ह लेंथ ऑफ द मटेरियल, ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ रिलेटिव्ह लेंथ ऑफ द मटेरियल. आणि लास्ट आहे डिस्क सेपरेटर. हे सुद्धा कशावर वर्क करते तर ऑन द बेसिस ऑफ ऑर ऑन द प्रिन्सिपल ऑफ रिलेटिव्ह लेंथ ऑफ अ मटेरियल, ठीक आहे. अशा प्रकारे हे वेगवेगळे ग्रेन सेपरेटर्स आहे. 6 प्रकार आहे बघा आणि ते कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्पायरल सेपरेटर, राऊंडनेस ऑफ अ ग्रेन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर, डेन्सिटी ऑफ अ ग्रेन और मटेरियल, इन्क्लाइंड रॅपर बेल्ट सेपरेटर, सरफेस टेक्स्चर ऑफ अ मटेरियल, मॅग्नेटिक सेपरेटर, टेक्स्चर अँड स्टिकीनेस ऑफ अ मटेरियल, इंडेंटेड सिलेंडर सेपरेटर, रिलेटिव्ह लेंथ अँड डिस्क सेपरेटर रिलेटिव्ह लेंथ. ओके.